आज मी एक वेगळ्या प्रकारचा बॉडी पॅक तयार केला आणि याचे रिझल्ट्स पण खूप चांगले आले आहेत। तर मी हे कसे बनवलं ते शेअर करते। तुम्ही जर स्किन लवर असाल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा। तर हा पॅक मी कसा बनवला, त्यासाठी आपल्याला चिया सीड्स घ्यायचे आहेत, जे आपण नॉर्मली पाण्यात टाकून पितो। तर हे चिया सीड्स सगळ्यांच्याच घरी असतात। हे आपल्याला 1 ते 1.5 टीस्पून घ्यायचं आहे, कारण हा पॅक पूर्ण आपल्याला बॉडीला लावायचा आहे त्याच्यामुळे। आणि इथे मी घेतलेला आहे फ्लॅक्स सीड्स, आणि फ्लॅक्स सीड्स पण मोस्टली लोकांच्या घरी असतात, कारण आपण ब्रेडवर वगैरे याला लावू शकतो। तर आपल्याला हे 1 टीस्पून घ्यायचं आहे, 1 नाही तर 1.5 टीस्पून घेतलं तरी चालेल। हे झाल्यानंतर आपल्या घरी थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता याच्यातलं संपलं आहे पाणी, थोडं पाणी घ्यायचं आहे। आणि पाणी जे आहे ते पाणी तुम्ही प्यायचं पाणी वापरा, नळाचं नका वापरू, फिल्टर पाणी वापरा। आणि थोडासा आपल्याला याच्यात भात लागणार आहे। आता आपल्या घरी उरलेला भात असतो, तो शिजलेला भात घ्यायचा आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी या सीड्स आणि थोडंसं पाणी मिक्स करून याचा एक पेस्ट बनवून घ्यायचा आहे। तो पेस्ट झाल्यानंतर याच्यात थोडासा एवढा राईस आपल्याला टाकायचा आहे, शिजलेला राईस, आणि मग थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याचा एक पेस्ट करायचा आहे। तो पेस्ट झाल्यावर त्याच्यात थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे। आणि मग याच्यावर तुम्हाला ते थोडंसं ऑइल सुटल्यासारखं वाटतंय, तर त्यात मी इथे थोडंसं कॅस्टर ऑइल टाकलेलं आहे। कॅस्टर ऑइल पण स्किनसाठी खूप चांगलं असतं, स्किन टायटनिंगसाठी। आणि याच्यानंतर मी इथे 1 ते 1.5 टीस्पून ऑलिव्ह ऑइल टाकलेलं आहे। तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसलं तर तुम्ही कोकोनट ऑइल पण टाकू शकता, पण जर तुम्ही ऑलिव्ह ऑइल टाकाल तर तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले येतील। आणि हे सगळं मिक्स केलेलं आहे। आणि हळद इम्पॉर्टंट आहे, हळद नक्की टाका। आणि हा जो पॅक आहे साबण न लावता आंघोळीच्या आधी तुम्हाला लावायचं आहे। 5 मिनिटं ठेवायचं आहे, 5 ते 10 मिनिटं ठेवलं तर चांगलं आहे। 10 मिनिटं ठेवायचं आहे आणि मग आंघोळ करायची आहे। याला आणि साबण बिलकुल नाही लावायचं अंगाला। तर स्किनमध्ये एक नॅचरल प्रकारचं ऑइल आल्यासारखं तुम्हाला वाटेल। आणि थंडीच्या दिवसामध्ये हा पॅक खूप चांगला आहे लावायला।